मी नाही म्हणत, या राज्यातलं राज्य कृषी मूल्य आयोग असं म्हणतं आणि त्यानं जे भाव शिफारस केली ते 11,000 रुपये पर क्विंटलच्या भावाची शिफारस केली केंद्र सरकारला, आणि केंद्रानं म्हणजे मोदीच्या सरकारनं जाहीर केलंय 8,110 रुपये, 3,000ची गॅप आहे. आता 15% जर तुम्हाला नफा लागत असाल तर आमच्या कापसाचे भाव 11,000 पाहिजे आणि 8,000 देत असाल तर 20% घाट्यानं कापूस विकावं लागतं आम्हाला सरकारच्या हमी भावामध्ये. मरतोय कुठला हमी भाव? याला हमी भाव म्हणायचं? स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारसी केल्या ते 50% आम्ही पाहतोय. निरा आम्ही पाहतोय का 2/100 पूर्ण हमी भावाच्या 50% नफ्यावर आम्ही पाहतोय हे भाव काढले पाहिजे. आणि तुम्ही मोदीजी बोलले होते 50% मुनाफा लेकर हम भाव निकालेंगे. कुठे गेले तुमचे वाक्य? 15 लाख गायब, हे भाव गायब. ना कापड पाठवला, उलट आमच्या उरावर तुम्ही विदेशातला कापूस मारलाय. चौफेर घेरल्या जात आहे तुम्ही, चौफेर दिसत नाही रे. आणि कर्ज काढायची व्यवस्था आहे ना आमची, कर्ज काढायची व्यवस्था असल्यामुळे आज आमच्या डोळ्याला फाशी लागली नाही. तुमचा फास आता मुलाच्या गळ्यावर जाणार, आजाचा तुमच्या गळ्यावर आला, तुमचा आता मुलावर जाणार, तो नातवावर फेकणार. व्यवस्था चालू आहे म्हणून आम्हाला बोंबलाची काही गरज नाही आहे. म्हणजे आज आम्ही पाहतोय का हे जर 100 लाख गाठी जर आल्या भाऊ आणि हे जर आयात झालं, एका ट्रमच्या एका कॉलवर का बरं घेतला व आयात केला आम्ही कापूस? कमी आहे का आमच्याकडे कापूस? कापसाची कुठली कमी नाही, पण काही थोडक्या व्यापाऱ्यांसाठी केलेली व्यवस्था आहे, लक्षात घ्या. ते म्हणा ना महात्मा ज्योतिबा फुले, कलम कसंही होते आहे सरकार, सरकार कलम कसे होते मला समजत नव्हतं. मला असं वाटलं का सुरा घेणाराच कलम कसंही असतं, सूर्यानं बोकडा कापणाराच कसंही असतं. पण महात्मा ज्योतिबा फुलेनं आसूड या पुस्तकात लिहिलं आहे का लिखने वाला भी कलम कसे होता है. कापसाची आयात करायला किती लिहा लागलं हो? 2 शब्द लिहा लागलाय. येऊ द्या कापूस आयात केला, 11% शुल्क कमी केले, किती लिहा लागलं? 2 मिनिटाचा निर्णय झाला आणि करोडो कापूस उत्पादक देशातल्या शेतकऱ्याचा कत्तल करून टाकली. ह्या कलम कसाईची औलाद. ते महात्मा ज्योतिबा फुलेचं शेतकऱ्याचं आसूड पुस्तक वाचा, ते नीट वाचा. त्यावेळेस महात्मा फुलेंनी सांगितलंय, पण आमच्या ते लक्षात येत नाहीये. आज सांगतोय, आज सोयाबीन निघायच्या अगोदर आमचे भाव जर 3400 आहे तर निघाल्यावर काय राहील? काय भाव राहणार आहे? खरेदी करण्याची व्यवस्था आहे का यांची? त्यांना माहित आहे सगळे आंडूपांडू लोक आहे. हे बोंबलून कुठे जाणार आहे? एक जर आम्ही धर्माचा मुद्दा काढला का तुमचं बोंबलणं खतम, जातीचा मुद्दा काढला का तुमचं येणं खतम. कोई गरज नाही आपली. तुमच्या मेंदू आम्ही पाहतोय त्यांच्या ताब्यात आहे. दिसाले शरीर फक्त शेतकऱ्याचं वाटतं, पण मेंदू आहे ना तो जातीपाती धर्मात आणि पार्टीत गुंतून ठेवला आहे. गावागावातले पार्टीचे गुलाम आम्ही पाहतोय, आम्हाला रोज दिसतंय. ते म्हणते ना का आम्ही पाहतोय बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहायला पाहिजे. ही मानसिकता खतखत करताय आम्हाला. आम्हाला नेत्याची फिकर जास्त आहे. दिल्ली मुंबईचा नेता मेला का गावात बोर्ड लावले तयार आहो. 6.5 लाख शेतकरी मेला, आमच्या शेतकऱ्यांना साधं श्रद्धांजलीचं बोर्ड लावलं नाही. थोडी लाज वाटत नाही आम्हाला? त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन करा. आम्हाला काही नेता फेता व्हायचा नाही आहे. असतं तर गेलो असतो तिथे एखाद्या पार्टीमध्ये, पण ही लढाई आता कोणी लढत नाही. टीव्हीवर याच्यासाठी लढणारा आम्हाला कोणी भेटत नाही. मी तर सांगतोय, कोणी एखादा मोठा नेता जर तयार झाला तर बच्चू कडू त्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहील आम्ही. पण हे एकदावची आर पारची लढाई झाली पाहिजे. आमच्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं इसका दाखवला गेला पाहिजे. सगळ्या आमच्यासाठीच पैसे कमी पडतंय. लाडकी बहीणचा जेव्हा आम्ही पाहतोय प्रचार सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही 4 हप्ते टाकले हो एकाच दिवशी. तुम्ही लाडकी बहिणीच्या चांगुलपणासाठी नाही टाकले, मतभेटासाठी टाकले. तो बबन लोणीकर माहित आहे मित्र. हे जे लुटला ते आता जर 3400 रुपये तुमच्याकडे सोयाबीन असेल, मी पाहिले सोयाबीनचे झाड इथे, आता 3400 रुपये उमेशराव आज जर त्याचे भाव असेल तर निघाल्यावर ते डाऊन होणार आणि खरेदी केंद्र सुरू करण्याची मानसिकता सरकारची नाही. काय बोलले होते हे भाजपवाले? काय बोलले होते? देवाभाऊ काय बोलले होते? देवाचा देव
पुन्हा येणार, आले पुन्हा. केलं काय चांगलं तुम्ही पुन्हा येऊन? उलट भांडणं लावून दिले राज्यामध्ये. तुम्हाला सरकार स्थापित करता येतं, फोडता येतं, सगळं करता येतं, आणि ओबीसी मराठ्याचा वाद मिटवता नाही येत तुम्हाला. बाकी अक्कल चालतं, इथं अक्कल चालत का नाही तुम्हाला? त्यांना वाद पेटवून ठेवायचे आहे. गावागावात हे वाद राहिले म्हणजे शेतकऱ्याचा वाद संपणार, मजूर येणार नाही. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. मित्र लक्षात घ्या का 3400 रुपयानं आत्ता आम्ही पाहतोय, पंजाबचा आकडा मी घेतला, पंजाबच्या 90% शेतीमाल शासकीय भावात, हमी भावात खरेदी केला जातो. पण 90% एपीएमसी मध्ये खरेदी होतं, आमचा 20% होत नाही. मग त्या शेतकऱ्याला 90% खरेदी होतं. कारण काय? 13 महिने राहिले सडकीवर, 13 महिने. तुमचं तर एक दिवस निघत नाही. कुणाला बायकोची आठवण येईल, कुणाची म्हैस धुवायची आहे. 13 महिने 700 लोक जाग्यावर मरण पावले, पण उठला नाही. भगतसिंगासारखा लढला पंजाबचा शेतकरी आमचा. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेतलं. जय भवानी जय शिवाजी. एक दिवस छत्रपती तुमच्या ढुंगणावर लात मारणार आहे. हे नामर्दाच्या तोंडी मला नाव येते काऊन? अरे दीड वर्ष, 1.25 वर्ष लढला. लहान गोष्ट आहे. आम्ही तर आत्ता पावसाचे थेंब आले तर पडणार इथून. ही मानसिकता बदलावं लागेल. माझ्या नातवाचं जीवन जर सुंदर आणि चांगल्या प्रकारचं आनंदी जायचं असेल, आणि आमचा बेमानीचा नाही इमानदारीचा पैसा आम्हाला जर घ्यायचा असेल, तर मित्र हो, डोक्यात थोडा तरी संताप येऊ द्या. अरे ते दूध तरी उतू जातं रे. तुमच्यापेक्षा बैल बरा आहे तुमचा, किमान लात मारते तो. तुम्ही तर लातही मारत नाही, हातही मारत नाही. जिथं पेटायला पाहिजे तिथं पेटतही नाही. ही व्यवस्था आम्हाला बदलावं लागणार आहे. काही फरक नाही पडत. आणि आपण आव्हान दिलं पाहिजे का 15 ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त हे सगळे केळीच्या बाबतचे असेल, तुमचं सोयाबीन असेल, कापूस असेल, हे खरेदी केंद्र सुरू करावं लागल. आत्ता देवा भाऊनं सांगितलं होतं का 20% बोनस देऊ म्हणून, जीएसटीचा परतावा देऊ म्हणून. जीएसटीचा परतावा दिला म्हणजे 6,000 रुपये भाव सोयाबीनला. आता बोंबलाले तयार नाही. 7/12 कोरा कोरा करणारा देवेंद्र आता म्हणते दुष्काळ पडल्यावर देऊ. वा. तोंडात प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, हातात मात्र सुरा ठेवायचा. आता काय म्हणते? दुष्काळ पडल्यावर देणार. म्हणजे त्यांना काय पाहिजे आहे का माझा शेतकरी असा रक्तबामळ झालेला पाहिजे, पाय घासून मरता मरता त्यांना पाहायचं आहे, आणि मग तुम्हाला कर्जमाफी देणार आहे. ही अवस्था आहे. पैसा कमी आहे. राज्यावर फक्त 18% आमच्यावर कर्ज आहे. अजून बाकीच्या राज्यात 34% कर्ज काढलंय. होऊन देऊ द्या 1 लाख. आम्ही तुला खांद्यावर घेऊन फिरू. आम्हाला काही पार्टी गिर्टीचं पडलं नाही. पण दाखव ना हिंमत. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि वचन मात्र पाळायचं नसेल तर खबरदार, आम्ही ढुंगणाखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही. काही झालं तरी बेहत्तर. आम्ही आग लावायला बाहेर येणार होता. मी 7-8 जिल्हे फिरतोय, 600 सभा घेतोय, 7 दिवस उपोषण केलं, पाण्यावर राहिलोय, 150 किलोमीटर आम्ही पाहतोय पायी चाललोय. ही हक्काची लढाई आहे भाऊ, आणि पैशाची लढाई आहे. ही जातीभेदी धर्माची लढाई नाही आहे. तुमच्या असू द्या भगवे, निळे, हिरवे, पांढरे, काय म्हणते तिकडे पिवळे वगैरे, पण तो झेंडा निघतं ना, त्या झेंड्याचा कापड तयार होतं ना, तुम्हाला पाक शेतकरी पिकवतं. लक्षात असू द्या. तुमच्या झेंड्याचा कलर कुठला असू द्या, पण तो झेंडा जो वापरता तो माझ्या बापाचा आहे. आणि तोच बाप अडचणीत असेल आणि निळे हिरवे भगवे दाखवून आमचेच मतांतर करत असेल, आमचीच ताकद विभागत असेल, तर तो दंड आहे ना झेंड्याच्या खालचा, तो टाळकळ्यात मारता आला पाहिजे. पार्टीत कोणत्या राहा, जातीत कोणत्या राहा, पण आम्ही ठरवलं पाहिजे का मी शेतकरी आहे. Irritants, part of life. Don't make them part of your period. Choose better, choose Nua. Complete comfort pads with 0 irritation promise. Periods, now irritation free. Nua, better for her. पण निमान 11,000 पण आम्हाला भेटत नाही. मोदीजीला विचारा, ते चहाची कॅन्टीन चालवत होते, आणि त्या चहाच्या कॅन्टीन मध्ये 15% नफ्यानं विकायचे का चहा तुम्ही?
अरे साधा आम्ही पाहतोय भजे विकणारा 15 मिनिटात भज्याची प्लेट तयार करतो 100% नफ्यानं विकतं. आम्ही 8 महिने मेहनत करतोय आणि आमचा नफा 15%. आम्हाला लाज वाटते. मला तो मुंबईचा नेता म्हणायचा हे शेतकऱ्यासाठी काही लढू नको बच्चू, दुसऱ्यासाठी काहीतरी लढ. हे सगळं कामातून गेलेली गोष्ट आहे. अरे ज्यानं म्हणे शरद जोशींना पाडलं, काय कमी केलं होतं शरद जोशी साहेबांना? तुमच्यासाठी विदेश नोकरी सोडून आले, रक्ताचं पाणी केलं, रात्री दिवस भांडलंय, तुमचं अर्थशास्त्र समजून सांगलं, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या रे. रात्री दिवस आम्ही पाहतोय महाराष्ट्रात फिरत होता हा माणूस. 2-2, 3-3 लाखाचे मोर्चे काढत होताय. घरावर दुर्लक्ष झालं, पत्नीनं आत्महत्या केली. आणि त्या शरद जोशींना आम्ही शेतकऱ्यांना पाळलंय. ना मोर्चात येत ना मतात तुम्ही कामी येत. बातच जात आठवतं ते जोशी होते म्हणून पडले, पण शेतकऱ्यासाठी लढले म्हणून का निवडून नाही आणलं रे आम्ही? आम्ही काही चिंतन मंथन करणार का नाही? निवडणूक आली म्हणजे जात आठवतं, निवडणूक आली म्हणजे धर्म आठवतं. बटेंगे तो कटेंगे. मग तुमच्या सत्तेमध्ये मेला कोण? हिंदू शेतकरीच मेला ना? काय मुसलमान मेला का? एक आत्महत्या मुसलमानाची नाही आहे. तुम्ही तलवारी चालवल्या माझ्या शेतकऱ्यावर. माझ्या हिंदू शेतकऱ्याला मोदीजी तुम्ही मारलाय, तुम्ही खून केलाय. आम्ही तर सोचता आम्ही पाहतोय आम्ही मंदबुद्धी आहे म्हणून ठीक आहे, आम्हाला राग येते म्हणून ठीक आहे, नाही तर नेपाळवाले वेळ लागला नसता. अरे इतका फरक. त्या 2010 मध्ये आमच्या आमदाराचा पगार 70,000 रुपये होता. 2023 मध्ये आमदाराचा पगार 2,14,000 झाला. इतका फरकानं वाटतंय. पहिला आयोग आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला, सातवा आला, आता 8वा येतं. द्या तुम्ही तिकडे पैसे. पण आमचा स्वामीनाथन आयोग मंजूर कधी करताय? त्यासाठी कोण मांडणार आहे? कोण मशाली पेटवणार आहे? ही वेदनेची सभा आहे, वेदना आहे, ह्या दुःख आहे आमचे. आम्हाला काय हाऊस नाही झालं. केळीचे भाव केरळमध्ये मी पाहिले, आत्ता लिहून आणले मार्केटमध्ये. केरळमध्ये भाव आहे भाऊ 3,000 रुपये, 3,900 रुपये. युपी मध्ये 2,000 रुपये भाव आहे. आंध्रामध्ये 2,800 आहे आणि कर्नाटकमध्ये 2,000 आहे. आणि महाराष्ट्रात 500, 300, 500 विकावं लागतं. आणि अनुदान तुम्ही बिहार मधलं 50,000 देतोय, तामिळनाडू 10,000 देतं, आंध्र 40,000 देतं पर एकरी. आम्ही एमआरएसएस मध्ये घेतलंय, पण त्याच्यातही रागण तेवढ्या अटी टाकून ठेवल्या. ही लढाई पैशाची आहे. ज्याप्रमाणे आम्ही अपंगाला पैसे मिळवून दिले, मी अपंगाचं संघटन बांधलं. 1,000 रुपये 600 रुपये भाव होता, 1000 केला, 1500 केला, लढत राहिलो आम्ही. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी लढावं लागतं या देशामध्ये. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. हाय कोणासाठी सरकार? मग सगळ्या उद्योगपत्यांसाठी. 18 लाख करोड 2013 ते 23 पर्यंत 200 उद्योगपत्यांचे माफ केले. 18 लाख करोड फक्त 200 लोक उद्योगपत्यांचे. आणि आमच्यासाठी पैसे नाही आहे. शक्तीपेठ 85,000 कोटीचा झाला. तो गृहनिर्माणासाठी शहरातली योजना तुमची 95,000 कोटीची आहे. 7 लाख कोटीचं बजेट आमचं राज्याचं, आणि शेतकऱ्यासाठी ठेवले फक्त 9,000 कोटी. तामिळनाडूचं बजेट आहे 3 लाख कोटीचं, आणि तिथल्या सरकारनं शेतकऱ्यासाठी ठेवले 45,000 कोटी. यहाँ का बजेट भी बड़ा है लेकिन रक्कम बहुत कम आहे. हे सगळं आम्हाला बदलावं लागणार मित्रो. यासाठी लढणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, येत्या या दिवसामध्ये 28 तारखेचं आपलं आंदोलन नागपूरला आहे. मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्याला घेरायचं आहे नागपूरला. तुमची येण्याची तयारी आहे? कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी, हमी भावासाठी. आणि आम्ही त्यांना पर्याय दिला, जर तुम्ही हमी भाव देऊ शकत नसाल तर पेरणी ते कापणीपर्यंत जेवढे कामं मजुरीचे आहे ते एमआरजीएस मधून कव्हर करा. वरतून पाऊस जरी आला, नुकसान जरी झालं तरी आमचं कव्हर होईल. 70% पैसे आमचे वाचन. आम्हाला माहित आहे तुम्ही हमीभाव देऊ शकत नाही, पण तुमच्या बोकांडीत जागतिक WTO बसला आहे. तुमची ताकद नाही. एका फोनवर तुम्ही कापूस आणला मोदीजी. 56 इंच वाले थे ना आप. ट्रम्प ने एक फोन किया तो झुक गया आप. ही मानसिकता आहे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्यासाठी एकत्र बसून
ते गिरीश महाजन गेले आणि एका तालुक्यातून फिरून आले. काय पिकनिक करायला गेलता का? तसं तर लय जोर येतं बिबट्याला, का बंदूक काढू का काय काढू. आता तुझ्या सरकारनं आमचे पैसे घेतल्याने वाघापेक्षा जास्त नुकसान काढलं. मारणं मग काढणं बंदूक आता. अरे बिबट्याच्यासाठी बंदूक काढतोय आणि लाखो रुपयाचा चुना तुझं सरकार लावतंय. जाते कुठं? 12,000 रुपये कापसाले भाव मागितले होते. 2013 मध्ये आम्ही सांगितलं जागतिकीकरण करू, आम्ही केळीचं सगळ्या जगात केळी पाठवू. मित्र, धान, केळी, फळं देशातल्या जगातल्या सगळ्या देशाला आम्ही पुरवू शकतोय. फक्त निर्यातीला थोडी सबसिडी दिली तर ते पण करत नाही. तुमची केळी मी सांगतोय 3,000च्या खाली येत नाही. फक्त विदेशात पाठवायची व्यवस्था निर्माण करावं लागतं. मानसिकता नाही आहे. मानसिकता का नाही? तुम्ही कधी विचारलं का रे निवडणुका आल्यावर? निवडणुका जेव्हा तुम्ही कधी प्रश्न केले का? मी माझं मत केळीले भाव भेटल्याशिवाय देणार नाही. आहे तुमच्यात ताकद? एक नाही बोलत. 50-60 लाखाचा हॉल बांधला समाजाले. समाज खुश, तुम्ही खुश. मारा मत. आम्ही शेतीचे प्रश्न घेऊन बोलता आलं पाहिजे. शेतीचे प्रश्न घेऊन लढता आलो पाहिजे. रक्त ओकून आम्ही लोकांना सांगतो पण ऐकत नाही. कारण जात महत्वाची आहे. एक पोट्ट मला यवतमाळचं भेटलं. म्हटलं येशील का रे तू मोर्चाले? त्यानं फोनवर केलं मला आणि मोर्चात आलो असतो पण माझी मामी भाजपची आहे. म्हटलं घे टोले मग मरती या मायचं. ही औलाद आहे आमची साली. पार्टीशिवाय जगता झालं नाही आम्हाला. लाचार झालो रे आम्ही. लाचार झालोय. कधी कधी तर तुमची भीती वाटते का तुमच्या संवादात येऊ आम्ही थंड नाही व्हाव. एवढे थंड असते का रे कोणी? एवढे थंड असतं? ते वाननेराले थोडंसं माकडाला असं असं करत ते खाकरा करतं असं. तुम्ही खूप तिना शेपूट टाकून पैता. वाटू द्या. तुम्हालाच बोलतोय. जे नाही आले तर ते तुमचे आता काय बोलावं त्याचं. जे आले नाही ते तर बस. हे सगळं आम्हाला सोडा लागेल मित्र. बच्चू कडू महत्वाचा नाही, उमेश पाटील महत्वाचा नाही, हे स्टेजवरचे लोक महत्वाचे नाहीत. तुम्ही महत्वाचे आहे. तुमचा संसार महत्वाचा आहे. किती दिवस मेहनत करायची. साध्या पोराची ऍडमिशन सुद्धा चांगल्या शाळेत होऊ शकत नाही आमची. एक पैसा नाही म्हणून इज्जत नाही, इब्रत नाही, बंगला नाही, गाडी नाही, शिक्षण नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. आणि येत्या काळात तुम्हाला पोरी पण भेटणार नाही. श्राप आहे. तुम्ही दाढी करा का उठबशा काढा का काही कळा, पैसे कुठे खिशात तुमच्या? सगळे मुजे राहणार तुम्ही. ते म्हणते ना इळा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, तर बळीच ठेवणार नाही सरकार. संपला विषय तुमचा. तुमच्या गरिबीत शहराचं व्यवस्था होते. काल मी हिंगोलीत गेलो. एक बाई भांडे घासताना दिसली. मी सहज विचारलो, बाई तू कुठल्या गावची आहे? म्हणजे इथून 3 किलोमीटरची आहे. रोज भांडे घासायला शहरात येतोय. म्हणजे 2 एकर शेती आहे. परवडत नाही. म्हणजे खेडे गरीब राहिले पाहिजे आणि भांडे घासणारे लोक मुंबईत गेले पाहिजे. श्रीमंत माणसाची व्यवस्था. तुम्ही गरीब राहण्याचं व्यवस्थित षडयंत्र चालू आहे मित्र हो. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा करतोय का एकंदरीत हा लढा हा एवढा सोपा नाही आहे. हा फार कठीण लढा आहे. या सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये एवढे लोक बाहेर आले भरपूर झाले. कारण अतिशय वाईट अवस्था आहे राज्यामध्ये, देशामध्ये. धर्मांधता झाली आहे सगळी. आपण काही बोला तर ते असं म्हणतात धर्म जातीशिवाय आजकाल कोणी बोलायला तयार नाही भाऊ. तरी तुम्ही आलात. तुम्ही तुमच्यासाठीच टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं तर एकदा स्वतःसाठी तरी वाजवा. पण मोठी गोष्ट आहे. एवढे आले तरी भरपूर झाले. थोडं जर आम्ही अधिक मेहनत घेतली सगळ्यांनी. निवडणुकीत नका मारू मतं, पण आंदोलन म्हणून या रे. शेतकरी म्हणून या. हे आपल्याकडून अपेक्षा करतोय. वाटते जिल्हाधिकारी अजून आलेले दिसत नाही. पोलीसवाले काही सांगितलं का? निरोप दिला का? कलेक्टर प्रोटोकॉल आहे, मान्य आहे. 5 मिनिटं प्रोटोकॉल तोडलं तर मरते का कुणी? तुम्ही एक सांगा.
आपण कलेक्टर काय म्हणते पहा, नाही तर चला गेटवर चाललो जाऊ सगळे. 28 तारखेला नागपूरला सगळेजण या लक्षात ठेवा. बच्चू भाऊला एका डावातून मनापासून धन्यवाद द्या. आणि माझी विनंती आहे की घाई करू नका कोणी. आपलं एक 5 शेतकऱ्यांचं मंडळ मध्ये जाऊन आपले जे 3 जिल्हा पातळीवरचे जे यांच्या हातातले प्रश्न आहे की नंबर 1 केळीचे जे काही आपले विम्याचे जे मंडळ आहेत ते डिक्लेअर करा आजच्या आज. नंबर 1 बरोबर आहे. आणि नंबर 2 की केळीच्या भावासंदर्भात आमच्या शेतकऱ्यांचं केळी उत्पादक संघाचं एक शिष्टमंडळ एक समिती करून केळी खरेदीची व्यवस्था तयार करा ते लेखी घेतोय 2. आणि 3 जे 7,000 शेतकरी वगळला गेले त्यांचं पण आपण लेखी उत्तर घेऊ. 3, 4 ज्वारी मका खरेदीच्या संदर्भात 100% पत्र घेऊ. आणि ऐका शेवटचा मुद्दा जो आहे कापूस सोयाबीन तूर उडीद मूग याचे निकष पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवून त्याच्या संदर्भाची भूमिका घ्या. माझी विनंती आहे की एक 15 मिनिटांमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन येतो. जर त्यांनी ऐकलं नाही मग आपण आज जाऊ. मग